मित्रांनो, काही झाडं ही फक्त झाडं नसतात, ती आठवणी असतात. ती एका गावची ओळख असतात. आणि आशिबुद्रुक गावच्या ताजने मळ्यात उभं असलेले तब्बल 300 वर्ष जुनं भलं मोठं वडाचं झाड कालच्या तुफानी वादळात अखेर जमीन दोस्त झालं. संगमनेर तालुक्यातील आशिबुद्रुक परिसरातील ताजने मळा येथे बुधवारी सायंकाळी झालेल्या तुफानी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने निसर्गाचा प्रचंड कहर पाहायला मिळाला. या भीषण वादळात परिसरातील तब्बल 300 वर्ष जुनं विशाल वडाचं झाड उन्मळून पडलं. हे झाड अनेक पिढ्यांचं साक्षीदार मानलं जात होतं. गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या मते त्यांच्या पूर्वजांच्या काळापासून हे भव्य वडाचे झाड ताजने मळाची ओळख बनले होते. वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की भल्या मोठ्या फांद्या तुटून अखेर संपूर्ण झाडच जमिनीवर कोसळले. झाड कोसळल्यानंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या झाडावर असंख्य पक्ष्यांची घरटे होती. वादळानंतर अनेक पक्षी जखमी झाल्याचे तसेच काही पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले आहे. झाड कोसळल्यामुळे परिसरातील नागरिक भावूक झाले असून अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. ग्रामस्थांच्या मते हे झाड म्हणजे निसर्गाचा एक जिवंत वारसा होता. आज ते कोसळल्याने गावाने एक मोठी ओळख गमावली आहे. कालच्या अवकाळी पावसात परिसरातील अनेक झाडे उन्मळून पडली, घरांचे पत्रे उडाले आणि वीज यंत्रणेलाही मोठा फटका बसला. मात्र 300 वर्ष जुने हे वडाचे झाड कोसळल्याची घटना संपूर्ण परिसरासाठी सर्वाधिक धक्कादायक ठरली आहे. निसर्ग जेव्हा रौद्र रूप धारण करतो तेव्हा शेकडो वर्षाची निसर्गाची साक्ष ही काही क्षणात जमीन दोस्त करतो. या ऐतिहासिक वडाच्या झाडाबद्दल तुमच्या भावना काय आहेत या कमेंटमध्ये नक्की सांगा.